बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळा व्यवस्थापनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ यामुळे जनतेचा राग अनावर झाला आणि त्यातून उद्रेक अनावर होऊन उत्स्फूर्त आंदोलन झाले। आंदोलकांनी 9 तास रेल्वे वाहतूक रोखून धरली, वादग्रस्त शाळेची तोडफोड केली। राजकीय पक्ष आणि आमदार खासदार यांनी या अत्याचार प्रकरणाला हलक्यात घेतले। आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत काही होणार नाही अशा आविर्भावात ही मंडळी होती। पण अभूतपूर्व आंदोलन देश पातळीवर गाजले, त्यामुळे इथल्या आमदारांनी हे आंदोलक बाहेरून आले होते असे आरोप करून स्वतःचे अपयश झाकले। पण गुन्हे दाखल झालेले बहुतेक आंदोलक मात्र स्थानिकच होते। रात्री बेरात्री आंदोलकांची धरपकड झाली। या स्थानिक राजकारणी आंदोलकांवर सूड उगत होते असे बोलले जाते, कारण राजकीय नेते अशा सामान्य माणसांच्या शक्तीला चिरडू पाहत होता। हजारो लोकांवर गुन्हे दाखल झाले। अशा वेळी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी वकील संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सर्व आंदोलकांना जामीन मिळवून देणे आणि त्यानंतर त्यांचे खटले मोफत चालवले जातील अशा एकजुटीने निर्णय घेतला। त्यामुळे सर्व आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला। पण आजही या वकील वर्गाचे मनापासून स्वागत राजकारणी मंडळी करताना दिसून येत नाही, कारण त्यांच्या इशाऱ्यावर सगळं झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका असते असे लोकांनी सांगितले। सरतेशेवटी या महान वकिलांचा व वकील संघटनांचे पदाधिकारी यांचा सत्कार आंबेडकर स्मारक सोनिवली येथे स्वतः आंदोलकांनी केला, पण राजकारण्यांनी त्याकडे सपशेल पाठ फिरवली। कोणीही राजकीय नेते आंदोलकांच्या पाठीशी नसताना देखील त्यांना मदत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियेश जाधव यांच्या पुढाकाराने त्यांनी संघटना उभी केली। यात आतापर्यंत जवळजवळ 170हून अधिक लोकांना विना मोबदला सोडवण्यात आले। या प्रोग्रामला कल्याण बारचे अध्यक्ष प्रकाश जगताप, उल्हासनगर बारचे अध्यक्ष संजय सोनावणे, ॲडव्होकेट हरीश सरोदे, ॲडव्होकेट विशाल केदार, ॲडव्होकेट विनोद गरुड, ॲडव्होकेट सुशील धनगर, ॲडव्होकेट मंगेश गवळी, ॲडव्होकेट महेश माळवे, ॲडव्होकेट दिनेश ठाकरे, ॲडव्होकेट माया गायकवाड, ॲडव्होकेट अनिकेत मिसाळ, ॲडव्होकेट गणेश कान्हू, ॲडव्होकेट वाघमारे व इतर असे एकूण 30 वकिलांचा सत्कार आंदोलकर्त्यांनी केला। या सर्वांचे नेतृत्व ॲडव्होकेट प्रियेश रमेश जाधव यांनी केले। सदर कार्यक्रमास जवळजवळ 100हून अधिक आंदोलनकर्ते सहभागी होते। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर। नमस्कार।